नमस्कार फ्रेंड्स, आपण बनवणार आहोत डाळ तडका डाळ फ्राय. आणि त्याच्यासाठी आपण घेतलेले मसूर डाळ ती भिजत घातलेली 15 ते 20 मिनटं. आणि मग आपण आता डायरेक्ट बनवणार आहोत कुकरमध्ये. त्याच्यासाठी आपण छान अशी फोडणी करायची. त्याच्यामध्ये डायरेक्ट कुकरमध्ये बनवायचे. त्याच्यामध्ये घालायचं ऑइल गरम झालं की मस्त जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी द्यायचे. त्याच्यामध्ये घालायचं आलं आणि लसूणची पेस्ट, आणि मी थोडीशी कोथिंबीर पण घातली आहे त्याच्यामध्ये. ते खूप चांगलं असं मिक्स करायचं. लाल मिरची टाकली आहे मी त्याच्यामध्ये. ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकली तरी पण चालेल. चांगलं मिक्स करायचं आहे. आणि एक टोमॅटो आणि एक कांदा चिरून घेतला आहे मी त्याच्यामध्ये. तर एक कांदा टाकला, मग थोडंसं हिंग टाकलं आणि मग नंतर टोमॅटो टाकला. आणि मग ते दोन्ही पण चांगलं भाजून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्या भाजून घेतल्यानंतर आपले मसाले टाकायचे आहेत. मसाल्यामध्ये मी टाकलेला आहे धना जिरा पावडर, हळद, त्याच्यानंतर आपला मसाला म्हणजे लाल मिरची पावडर, जो घरचा घरगुती मसाला असेल तो टाकला तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर मी इथे थोडा गरम मसाला टाकलेला आहे. आणि मसाले खूप छान असे भाजून घ्यायचे आहे. आणि टाकायची आपली भिजत ठेवलेली डाळ. टाकल्यानंतर तुम्हाला जेवढं घट्ट हवं आहे तेवढं पाणी टाकायचं. शक्यतो घट्टच ठेवा, म्हणजे तुम्ही चपाती भाकरीसोबत पण ती खाऊ शकता. आणि जेवढं पाणी हवं आहे तुम्हाला, जेवढं घट्ट पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. आणि त्याच्यानंतर टाकायचं चवीपुरतं मीठ. लास्टला मी इथे गूळ टाकला आहे. तो पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. आणि मग त्याच्यानंतर मस्तपैकी ढवळून घ्यायचं. आणि कुकर लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2-3 तुम्हाला जिथे हव्या तेवढं. मस्तपैकी आपली डाळ इथे तयार आहे बघा. मस्त घट्ट अशी. मी थोडी घट्ट ठेवली आहे, म्हणजे मीडियम. मी भाताबरोबरच खाणार आहे ती. मस्त अशी ते डाळ तयार आहे. आता आपण त्याची चव घेऊया. आणि इथे बघा, मी तुम्हाला सांगते झटपट रेसिपी का बनवायची असते. हे बघा, इथे आपल्याला डबल कामं करून ठेवतात. त्याच्यासाठी मग मी तुम्हाला हे ऑप्शन दिलं आहे. ह्या कामातून आपल्याला वेळ मिळत नाही, त्याच्यासाठी मग आपल्याला झटपट रेसिपी शिकाव्या लागतात ह्याच्यासाठी. ठीक आहे, जेवूया चला. डाळ भात, मी कोशिंबीर बनवलेली, पापड लोणचं घ्या आणि मस्तपैकी एन्जॉय करा. डाळ भात कोशिंबीर पापड लोणचं. बाय.